कुठं काय जो कल्पेश पाहुणा एक मिनिट भी सोडा ना बाईंना. जो जसा हायपाय वागतो तसं काय जमना मला. अरे अंजली बाईंसंग एक मिनिट भी बोलायला वेळ नाही मिळाला. ते मला आज लग्नाचं विचारायचं होतं, ते बी विचारायचं राहिलं. वय की अंजलीबाई माझ्यासाठी खास आहेत, पण त्यांच्या मनातलं मला कसं कळणार. अरे ते आता विचाराशिवाय कसं कळणार, विचार की बाईसून तू. पण त्या कल्पेश पाहुण्याचं काय जा ना. हे बघ एक काम कर, एक तर त्या घोटाळा रंकाळ्यात बुडू, नाही तर तू तरी उडी मार. काय मारतात तू. अरे तुम्ही मोबाईल मध्ये काय बघताय, तिकडे बघ ना, काय आयटम आहे यार. ओ मॅडम, शेवपुरी खाल्ली का? काय आवडली का शेवपुरी? हे तिखट टाका जरा. ए काय रे. ए अंजली, माझा पोट तर भरला, जाऊया आपण. हे ओढणी कुठे घेतली? ए ते मी सांगते ना तुला. फुटाण्या थांबा, तुम्हाला माझी शपथ आहे. एवढं मारायचं असतं काय एखाद्याला? त्यांनी केलंच असं, मग काय करणार. काय केलं? मारलं तर नाही ना मला? मारायचं तर लांबच. तुम्ही हात जरी लावला असता तर जीवच घेतला असता एकेकाचा. तुम्हाला कोण काय बोलेला अजिबात चालणार नाही मला. दोस्त आहोत ना आपण, मग मगापासून पिशवीत काय लपवताय तुम्ही? नाही तर मी समजेन कल्पेशने सांगितलं तेच खरं. काय तुम्ही हे गर्लफ्रेंड साठी आणलंय तुमचं? अहो मगाशी कल्पेश पाहुणं बी हेच म्हणलं. काय असतं ते? लग्नाआधी बायकोला गर्लफ्रेंड म्हणतात. ही ओढणी कशी दिसतेय? तुमच्यामुळे जाम शोभा वाढली बघा ओढणीची. लई खुलून दिसते तुमच्यावर. अंजली. हा राणाजी. अंजली. हो आई, आले.
हॅलो ठेवते आपण काय रे राणा भीतीन बसलायस तू आणि मी समजा गावात हुडकतोय तुला हा आता प्रेमात पडलो असं कुठे तर कोपऱ्यातच रेंज सापडणार ए कुणाचा फोन कर ते ते अंजलीबाईंचा अरे वा मर्दा वाटत बाई तुझ्या फायटिंग वर जामच खुश झालेले दिसतात हा मी सांगितलं तुझं खतरनाक शायनिंग मारलेली दिसतेस हा थोबाड बंद कर अरे लई शाळा घेतली माझी त्यांनी मारामारी करायची नाही चार चौघात चांगलं दिसत नाही काय तर म्हणा आजपासून अजिबात मारामारी करायची नाही अजिबात कुणाला राग आणायचा नाही अरे लई काय काय बोलले मला अरे राणा ए जाऊ दे आपण नुसतं हु ना हु म्हणायचं आणि सोडून द्यायचं मग खुळायस काय अरे वचन घेतलंय माझ्याकडनं त्यांनी अरे मग काय रे चुकलं त्यांचं अरे राणा मी बी तुला 1000 वेळा सांगितलंय राणा चिडू नकस राणा मारू नकस पण तुझा अर्धांगपणा सारखा उड्या मारतोय ना बघ राग आणि भीक माग असं झालंय बघ तुझं हे राणा अरे असं वागू नकोस मी बी कुठल्या अडाण्याला सांगतोय म्हणा हे बघ इथनं मोर जर माझ्या अंगाला हात लावलास तर तुझी हाडच मोडतो बघ हा तू माझी आड मोडणार अरे ए अरे अरे सोड सोड अरे अरे पाटक बाईसनी वचन दिलेस ना कुणाला मारणार नाही म्हणून सोड सोड माझ्या अंगाला हात लावतोस होय रे त्या मोडलं का काय तुझं चाल चुकला मान नाही म्हणणार चुकलं मान का देऊ एक रप्पाटा नाही म्हणणार फोन लावू पाटक बाईसनी ठीक आहे चुकलं माझं हा आता कसा आलास लाईनीवर हा हे बघ आता यो गावठीपणा सगळा सोडायचा तो घोटाळीच बघितलास का एक टिप्पीत आडवं होईल तर कसं टकाटक असतंय तसं त्याच्यावर वागायचं आणि शहरातल्या वाणी सारखं बोलायचं वागायचं हा कळलं का मगच पाटक बाई तुझ्या लग्नाचा महाप्रश्न सोडतील बघ चल कळलं ना सांगितलेलं तुला अडाण्याला काय कळणार म्हणा तू अडाणी त्या अडाणीच राहणार तुला जरा चोपायलाच पाहिजे बघ तुला नाही कळणार कधी सोड तू चोपणार होय मला अरे तुझ्या ए, लावू पाटक बाई ना पण लावू हा आधी तू तुझ्या रागाव कंट्रोल कर नाहीतर पाटक बाई जातील तुला सोडून कळलं काय बाकी समजा उद्या सांगतो मी तुला चल मला लय झोप आले आता लय माग लावतोस मग रख माझ्या जाऊ काय जा जाऊ पाटक बाईसनी कोण जा हा चल तुम्ही झोप जा तुमचे विविध कलागुण असंच वाढू द्या समजा गावाला त्याचा अभिमान आहे माणसानं आपले विविध कलागुण डावत असताना रागावर ताबा ठेवला पाहिजे